नमस्कार, मी ऋतुषा. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आणि हो, जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. 1400 तयार देशी दारूचे बॉक्स, 100हून अधिक रसायनांचे ड्रम, पॅकेजिंग साहित्य आणि दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री असा तब्बल 1,54,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. सोलापूरच्या मद्रे गावामध्ये 1 कोटीहून अधिक किमतींची बनावट देशी दारू एखाद्या चित्रपटाच्या कथेला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने बनवण्यात आलेली होती. देशी दारूचा प्लांट पत्राच्या शेडमध्ये रसायनांनी भरलेले बॅरल्स, रिकाम्या बाटल्या आणि झाकणांचा ढीग आढळला. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मद्रे गावात शेतातील शेडमध्ये हा अनधिकृत देशी दारूचा प्लांट सुरू होता. वळसंग पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 1.5 कोटी रुपयांची बनावट देशी दारू आणि रसायनांचा साठा मद्रे गावामधून जप्त केलाय. संशयित आरोपी राजू टिळेकर यांच्या शेडमध्ये हा काम सुरू होतं. बनावट देशी दारूचं रॅकेट या ठिकाणी सापडलंय. आणि धक्कादायक बाब म्हणजे बनावट दारूची वाहतूक करण्यासाठी अगदी चित्रपटाप्रमाणे मालवाहू ट्रक सुद्धा तयार करण्यात आलेला होता. आणि या प्रकरणी राजू टिळेकर आणि दिनू शेठ पाटील ह्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टिळेकर ह्याला अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. ही कारवाई केलेली आहे. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त केलाय. कशा पद्धतीची ही कारवाई? वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे. प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते. त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले. ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते. त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देशी दारू कसं बनवतात. त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले. ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं. इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे. ते पॅकिंगचं मशीन्स. नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले. ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात. मोनो इथेलिन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे, काही पॉलिमर्स यूज करतात. हे इथून जे केमिकलवरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे. तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे. तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54,00,000 असं पूर्ण मुद्देमाल आहे. ह्याचं आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे. एक आरोपी जो मालक आणि तिथं चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे. तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात बनवण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले कुठं हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतात, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चं लिंक आम्हाला भेटलेले आहे. तसंच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे. स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे.